मन मंदिरा गजर भक्तीचा। ध्येयं सदा परिभवगुणमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषित करान्वनिर्दाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलादरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अज्ञानान्धकारश्च ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोह दीजियो राधे चरणों में वास। राधे राधे रटते रहो जब तक घट में प्राण कभी तो राधा रानी के भनक पड़ेगी का। अपने जीवन की बात
श्याम श्याम पिता मेरो घनश्याम, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम, इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम। राधे बोल राधे बोल राधे बोल राधे। जब से लिया है राधाना मिल गया मेरे दिल को हम। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। राधे 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 बोलिए राधा रानी सरकार की जय, भागवत भगवान की जय, श्री सुखदेव जी महाराज की जय, पवन सुत हनुमान जी महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटि ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम श्री बालकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा। आजच्या या सप्तम दिवसीय भागवत कथेला प्रारंभ करण्यापूर्वी व्यासपीठावरून सर्वांना सादर प्रणाम। भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने पुण्य पावन असलेल्या या आडगावामध्ये सर्व
ग्रामस्थ मंडळींच्या सहयोगाने भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या तथा हनुमंतरायाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने चालू असलेला हा ज्ञानयज्ञ आणि चालू असलेल्या या ज्ञानयज्ञातील आजचा सप्तम दिवस आनंदामध्ये 7 दिवसाचा कालखंड निघून गेला। आता उद्या जर या ठिकाणी या वेळेमध्ये आपण आलो तर उद्या या ठिकाणी कथा नसणार आहे। अर्थात आनंदाचे दिवस भराभर निघून जातात। अत्यंत सुंदर चालत असलेली ही भगवत कथा, कृष्ण परमात्म्याचं गोड हे चरित्र आपण श्रवण करतो आहोत। काल कथेच्या शेवटी कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी यांचा स्वयंवर सोहळा आपण इथे संपन्न केला। शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात की राजन, कृष्ण परमात्म्याचं रुक्मिणी सोबत लग्न लागलं। कृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला आला। तसे हे राजन, कृष्ण परमात्म्याचे 16,108 विवाह संपन्न झाले। 16,108 विवाह कृष्णाचे संपन्न झाले। आतापर्यंत आपण एक विवाह संपन्न केला रुक्मिणी सोबत। आता बाकी किती राहिले? 16,107 बाकी आहेत। एक झालाय। एक लग्न लावायला आपल्याला 7 दिवस जवळजवळ गेले। आता आपल्याला लग्न लावायचे किती आहेत? 16,107। मग एका लग्नाला 7 दिवस, तर 16,107 लग्न आपण कसे लावणार? नाही ना। मग आता पहिलं लग्न जसं आनंदात लावलं, थाटामाटात लावलं, तसं आता बाकीचे नाही लागणार, कारण बाकीचे लग्न गेटगिन करायचे सगळे। 16,107 पत्न्या कृष्ण परमात्म्याला सज्जन हो। शुकदेव भगवान म्हणतात, राजन, कृष्ण परमात्म्याचं दुसरं लग्न, दुसरा विवाह कृष्णाचा एका भालूच्या बेटी सोबत लागला। भालू म्हणजे अस्वल। भालूच्या अस्वलाच्या मुलीसोबत कृष्णाचं लग्न। परीक्षितीला जरा आश्चर्य वाटलं। परीक्षिती महाराज म्हणतायत की भगवान, माझ्या कृष्ण परमात्म्याचं लग्न एका भालूच्या मुलीसोबत, अस्वलाच्या मुलीसोबत, आणि कृष्णाचं देवाचं लग्न लागलंच कसं? कृपा करून सांगा। शुकदेव भगवान सांगतायत, राजन, लक्ष देऊन ऐका। भालू म्हणजे अस्वल, अस्वलाच्या मुलीसोबत कृष्णाचं लग्न, दुसरं लग्न लागलं कृष्णाचं अस्वलाच्या मुलीशी। कोण आहे ते अस्वल? कुठे लग्न लागलं? ते कधी लागलं? कसं लागलं? बघा सज्जना हो, त्या लग्नाचा ना आपला फार जवळचा संबंध आहे। दुसरं जे लग्न लागलं ना कृष्णाचं, त्या लग्नाचा ना आपला फार जवळचा संबंध आहे। लक्ष देऊन ऐका। शुकदेव भगवान म्हणतात, राजन, सत्राजित नावाचा एक राजा आहे। राजाचं नाव आहे सत्राजित। त्या सत्राजित नावाच्या राजाकडे एक मणी आहे। मणी कसला मणी? मणी असा एक दिव्य मणी त्या सत्राजिताजवळ। त्या मण्यामधून दररोज 8 भार सोनं बाहेर यायचं। 8 भार सोनं
त्या मण्यातून बाहेर पडायचं रोज, आणि तो मणी होता सत्राजित राजाजवळ. 8 भार सोनं म्हणजे आत्ताच्या मापाने मोजायचं म्हटलं तर 2 क्विंटल. रोज त्या मण्यामधून 2 क्विंटल सोनं बाहेर निघायचं. आणि तो मणी कोणाजवळ होता? सत्राजित राजाजवळ. कृष्ण परमात्म्याला ही वार्ता बातमी समजली की सत्राजित राजाजवळ मणी आहे, आणि त्या मण्यातून दररोज 2 क्विंटल सोनं बाहेर निघत आहे. कृष्णाला वाटलं तो मणी जर आपल्याला मिळाला तर फार चांगलं होईल. आता मी द्वारकेचा राजा आहे, माझ्या राज्यातल्या लोकांचं पालन पोषण मला करावं लागतंय. म्हणून कृष्ण परमात्म्याला वाटलं आता तो सोनं देणारा मणी आपल्याला मिळाला तर फार चांगली गोष्ट होईल. म्हणून माझा कृष्ण परमात्मा त्या सत्राजित राजाकडे गेला, आणि सत्राजिताकडे जाऊन त्या सत्राजिताला त्यानं विचारलं कृष्णाने की सत्राजित महाराज, तुमच्या घरी माणसं किती आहेत? सत्राजितानं विचारलं, देवा तुम्ही असं का विचारताय? नाही म्हणे, सहज विचारलं तुमच्या घरी माणसं किती आहेत. म्हणला काय नाही, 3.5 माणसं आहेत. 3.5? म्हणजे हो 3.5 माणसं आहेत. मी एक आहे, माझी पत्नी 2, माझा छोटा भाऊ 3, आणि माझी छोटी मुलगी आहे म्हणे 3.5. इन मिन 3.5 माणसं आहेत आमच्या घरामध्ये. मग कृष्ण म्हटला, महाराज तुमच्या घरात इन मिन 3.5 माणसं आहेत. मग 3.5च माणसं जर तुमच्या घरामध्ये असतील तर एवढा मोठा दररोज 2 क्विंटल सोनं देणारा मणी तो तुम्हाला कशाला पाहिजे? एवढं सोनं तुम्ही काय करणार? मग एक काम करा महाराज, तो जो मणी आहे ना तो मणी मला द्या, कारण मी राजा आहे, प्रजेचं पालन मला करावं लागतंय, हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था मला करावी लागते. मग त्यासाठी तुम्ही तो मणी मला द्या. मागणी केली कृष्ण परमात्म्याने, पण सत्राजितानं मणी काही नाही दिला. सज्जन हो, मणी देण्यास नकार दिला. ठीक आहे, कृष्ण परमात्मा म्हणला मर्जी आपकी, तुमची जर इच्छा नसेल तर हरकत नाही. कृष्ण परमात्मा तसाच निघून गेला घरी. पण सज्जना हो, दुसऱ्या दिवशी मात्र त्याच सत्राजिताचा भाऊ, ज्याचं नाव होतं प्रसेन, त्या प्रसेनाने तो मणी एका धाग्यामध्ये वळवला, आणि धाग्यामध्ये तो मणी वळवून आपल्या गळ्यामध्ये तो मणी बांधला. चमचम चमचम चमकायचा तो मणी गळ्यामध्ये मणी बांधला. आणि तो सत्राजिताचा भाऊ प्रसेन घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. आता जंगलामध्ये तो प्रसेन गेला असताना जंगलामध्ये तो फिरत होता. अचानक एका सिंहाने त्याला पाहिलं, आणि त्या प्रसेनावर सिंहाने झडप घेतली, आणि सिंहाने त्या प्रसेनाला मारून टाकलं. सिंहाने प्रसेनाला मारलं, आणि त्याच्या गळ्यातला जो मणी होता शमंतक मणी, तो मणी सिंहाने घेतला, आणि सिंह निघून गेला पुढे. माता इकडे हा प्रसेन शिकार करण्यासाठी गेलाय, दिवसभर झालाय, रात्र झाली तरी आणखी घरी येत नाही. रात्र निघून गेली तरी नाही घरी आला. दुसरा दिवसही निघून गेला तरी प्रसेन घरी नाही आला. तिसऱ्या दिवसही गेला तरी प्रसेन घरी नाही आला. आणि मग मात्र त्या प्रसेनाच्या भाऊ सत्राजिताला वाटलं की आता माझ्या भावाचं काहीतरी बरं वाईट झालेलं दिसतंय. मग त्याचे चक्र फिरायला सुरुवात झाली. त्याला वाटलं 2-3 दिवसापूर्वी कृष्णच आला होता मणी मागण्यासाठी. मी कृष्णाला तो मणी न दिल्यामुळे कदाचित कृष्णानं त्या मण्यासाठी, त्या दिव्य मण्यासाठी माझ्या भावाला मारलं दिसतंय. कृष्णावर विनाकारण आळ आरोप आला. त्या प्रसेनाला मारण्याचा आळ आणि आरोप कृष्ण परमात्म्यावरती आला. असा बिना कामाचा आरोप माणसावर चतुर्थीच्या दिवशी बैलाच्या पायाने उमटलेली खूर, तिच्यात साचलेलं पाणी
आणि त्या पाण्यामध्ये जर चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला तर माणसावरती विनाकामाचा आरोप आळ येत असतो. कृष्णावर विनाकारण तो आळ आरोप आला. कृष्णाला वाटला आता हा आरोप आपण खोडून काढला पाहिजे. या सत्राजिताच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज निर्माण झालाय आणि तो गैरसमज त्याच्या मनातला काढून टाकला पाहिजे. म्हणून त्या सत्राजितानं कृष्ण परमात्म्यानं काय केलं सज्जन हो, ज्या जंगलामध्ये तो प्रसेन गेला होता त्या जंगलामध्ये कृष्ण परमात्मा घोडा घेऊन गेलाय. जंगलामध्ये जंगलाचा चप्पा चप्पा छानायला सुरुवात केली. कृष्ण परमात्मा त्या जंगलामध्ये पाहतोय त्या प्रसेनाला. जिथपर्यंत त्या घोड्याच्या टापाचे निशाण दिसत आहेत, त्या घोड्याच्या टापाच्या निशाणाच्या दिशेने माझा कृष्ण परमात्मा निघाला. पुढे गेल्यानंतर ते घोड्याच्या पाऊलखुणा बंद झाल्या आणि माणसाच्या पाऊलखुणा सुरू झाल्या. माणसाच्या पाऊलखुणाने कृष्ण परमात्मा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर माणसाच्या पाऊलखुणा बंद झाल्या आणि सिंहाच्या पाऊलखुणा सुरू झाल्या. सिंहाच्या पाऊलखुणांनी पुढे कृष्ण परमात्मा गेला तर डायरेक्ट कुठे गेला? कृष्ण परमात्मा निबिड जंगलामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर तो सिंह त्या कृष्ण परमात्म्याला मरून पडलेला दिसला. सिंह मरून पडलेला दिसल्यानंतर तिथून पुढे कृष्णानं पाहिलं तर तिथून पुढे त्या अस्वलाच्या पायाची चिन्ह कृष्णाला दिसले. त्या अस्वलाच्या पाऊलखुणाने कृष्ण परमात्मा पुढे चालत राहिला आणि शेवटी कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आला जे ठिकाण आपल्यापासून फार जवळ आहे. जांबवंताचा गड जांबवंत. त्या गुंफेच्या जवळ माझा कृष्ण परमात्मा आला. त्या गुंफेच्या समोर द्वारावरती त्या जांबवंताची मुलगी बसलेली होती. जांबवती तिचं नाव. कृष्णाचं सहज त्या मुलीकडे लक्ष गेलं आणि त्या मुलीच्या गळ्यामध्ये तो मणी दिसला. कृष्णानं त्या मुलीकडे त्या मण्याची मागणी केली. कृष्णाला समाधान वाटलं, चला आपण शोध घेत आलो, पण आपण ज्याच्यासाठी आलो तो मणी तर मात्र आपल्याला दिसतोय. मुलीकडे मण्याची मागणी केली, मात्र त्या मुलीने कृष्णाला मणी देण्यास नकार दिला आणि ती आपल्या बापाकडे गेली. तेवढ्यात जांबवंत महाराज, जांबवंत म्हणजे कोण? अस्वल. जांबवंत महाराज बाहेर आले. कृष्णाला पाहिलं. कृष्णाला पाहिल्याबरोबर जांबवंतानं ओळखलं हे कोण आहे, पण ओळख देत नाही जांबवंत. जांबवंताला कृष्णानं विनवणी केली, तुमच्या मुलीच्या गळ्यामध्ये जो मणी आहे तो मणी मी नेण्यासाठी आलोय. मला तो मणी पाहिजे. माझं तुमच्याशी वैर नाही, मला बस फक्त तो मणी हवाय. तो मणी मला देऊन टाका, मी माझ्या आलेल्या रस्त्यानं परत जातो. जांबवंतानं सांगितलं, महाराज तुम्ही कोण आहात मला माहित नाही, पण तुम्ही आलायत आता इथे, मणी मागताय तुम्ही मला, पण माझ्याकडं तो मणी सहजासहजी नाही आला. मी युद्ध केलंय सिंहासोबत आणि सिंहाशी युद्ध करून सिंहाला मारून तो मणी मी मिळवलाय. तुम्हाला जर तो मणी हवा असेल तर माझ्यासोबत युद्ध करा, मला युद्धामध्ये पराभूत करा आणि नंतरच तुम्हाला मणी नेता येईल. तसा नेता येणार नाही. ठीक आहे, तुझी जर युद्ध करण्याची इच्छा असेल तर मी युद्ध करायला तयार आहे. माझ्या कृष्ण परमात्म्याचं आणि जांबवंताचं युद्ध सुरू झालं. सज्जन हो, पहा किती गोड प्रसंग आहे. युद्ध कृष्णाचं आणि जांबवंताचं सुरू झालं. शेवटी एक गद्याचा प्रहार कृष्णानं त्या जांबवंताच्या पाठीत मारला. जांबवंत महाराज खाली बसले तर उठायचं कळानं लवकर. जांबवंताच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मग जांबवंताने पाहिलं तर त्या रूपामध्ये कृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये जांबवंताला रामाच्या रूपाची झलक दिसायला लागली. मग तुम्ही म्हणाल, महाराज कृष्णानं त्या जांबवंतासोबत युद्ध का केलं? त्याचं कारण असं आहे, रामायणामध्ये गोड प्रसंग येतो. ज्या वेळेला रामाने रावणाला पराभूत करून
लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं आणि बिभीषणाला लंकेचं राज्य देऊन माझे रामजी अयोध्येला आले आणि अयोध्येला येऊन रामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। रामानं पाहिलंय सगळी वानर सेना माझ्या सोबत आलेली आहे। रामजी त्या वानरांना म्हणतात, हे वानर वीरांनो, तुम्ही माझ्यासाठी भरपूर केलंय, मी तुमच्या उपकारातून तुमच्या ऋणामधून मी उतराई नाही होऊ शकत, पण हे वानर वीरांनो मी तुम्हाला काय देऊ। मग रामजीने प्रत्येकाला यथोचित सगळ्यांचा सन्मान केला। बारी आली जांबवंताची। जांबवंत महाराज म्हणले, देवा मला तुमच्याकडून काही नको, जर देणार असाल तर माझी फक्त एकच इच्छा आहे, आणि ती इच्छा अशी आहे की मी त्या राक्षसांसमोर मी युद्ध केलं, जांबवंत महाराज म्हणतात, पण त्या राक्षसांमध्ये माझ्यासोबत युद्ध करण्यासारखा माझ्यासारखाच तुल्यबळ योद्धा मला तिथं कुणीच मिळाला नाही। जांबवंत महाराज म्हणतात, कारण जांबवंत सामान्य पात्र नाही। आपण रामायण ऐकलं असेल, रावणाला सुद्धा लाथ मारली तर त्याला उठायचं कळत नव्हतं, इतकी ताकद होती त्याला जांबवंतामध्ये। पण ते म्हातारा झालेला होता, त्याच्यामुळं त्यांनी लई जास्त त्याच्यात भूमिका अग्रेसर भूमिका ठेवली नाही, कारण मुखिया कोण आहे, युद्धाचा हनुमंतराय, त्याच्यामुळं जांबवंताने थोडीशी साईड हिरोची भूमिका घेतली तिथं। पण जांबवंत महाराज रामजीला म्हणतात, देवा मला काही नको, जर तुम्ही देणार असाल तर माझी एक इच्छा आहे, मला एकच मागणं आहे माझं तुमच्याकडे, मला तुमच्या बरोबर एकदा युद्ध करण्याची संधी मिळावी, कारण माझ्यासारखा तुल्यबळ योद्धा मला मिळाला नाही, म्हणून तुमच्याशी युद्ध करायचे म्हणे मला। रामजी हसायला लागले। भगवान रामजी म्हणतात, जांबवंता अरे ते आता कसं शक्य होईल, कारण मी कोण आहे, एक बाणी एक वचनी एक पत्नी, आणि मला विशेषण लावलेलं आहे मर्यादा पुरुषोत्तम। रामाचं नाव काय, मर्यादा पुरुषोत्तम। ज्याने आपल्या जीवनामध्ये कोणतीच आणि कसलीच मर्यादा, त्या मर्यादेचं उल्लंघन केलं नाही, त्याचं नाव मर्यादा पुरुषोत्तम आहे। मग जांबवंता तुझ्या जो सोबत जर मी आता युद्ध केलं तर माझ्या मर्यादेचं उल्लंघन होईल, लोक मला नाव ठेवतील, अरे हा असला कसला देव, हा तर भक्ताच्या सोबतच भक्ताचं रक्षण करायला म्हणून येतो आणि भक्तासोबतच लढाई करतो, युद्ध करतो। मग हे बघ जांबवंता, आता मी नाही लढाई करू शकत, या जन्मात नाही शक्य ते, पण तुम्हाला वचन देतो पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्याशी युद्ध करेल। आणि तेच रामजी पुढच्या जन्मामध्ये कृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये जांबवंताची ती अधुरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या कृष्ण परमात्म्यानं जांबवंताशी युद्ध केलं, जांबवंताला पराजित केलं। जांबवंतानं कृष्ण परमात्म्याचे पाय धरले आणि जांबवंतानं प्रार्थना केली, देवा मला एकदा ते रूप बघू द्या तुमचं, ज्या रूपाकडे पाहून मी माझं संपूर्ण यावत आयुष्य समर्पित केलं, त्या राम रूपाची झाकी मला बघू द्या। राम रूप पाहिलं सज्जन हो, जांबवंताने डोळे भरून पाय धरले रामजीचे आणि विनंती केली, देवा त्या काळामध्ये तुम्ही एक बाणीनी एक वचनीनी एक पत्नी होतात, पण आता मात्र तसं काही बंधन तुमच्यावर राहिलेलं नाही। माझी विनंती आहे तुम्हाला, हा मनी मी देतोच तुम्हाला, पण माझी एक विनंती, ही जी सुंदर दिसणारी माझी मुलगी ना, जिचं नाव जांबवती, जांबवंताची मुलगी जांबवती, देवा माझ्या या मुलीचा तुम्ही स्वीकार करावा एवढीच विनंती आहे, आणि दहेज रूपाने हुंड्याच्या रूपाने हा मनी सुद्धा घेऊन जा। मनी दिला आणि जांबवती सुद्धा दिली। माझ्या कृष्ण परमात्म्याने त्या जांबवतीला आपल्या सोबत घेतलं। ऐका आडगावकरांनो, इतिहास आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे। मी तुम्हाला पहिलेही सांगून गेलो होतो, आम्हाला जेवढं चांगलं सांगता येईल आणि जेवढं नवीन काहीतरी देता येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करणार। उद्या पुन्हा कोणी म्हणायला नको महाराजांनी 7 दिवस कथा सांगितली पण आम्हाला काही कळलंच नाही हो। हा कळणार, 100% तुम्हाला कळणार, पण आत एकच आहे, घर सोडून मंडपात यावं लागणार आहे।
तुम्ही जर म्हणाल आम्ही घरी बसल्या बसल्या आम्हाला समजलं पाहिजे तर ते शक्य होणार नाही. त्या जांबवतीला कृष्ण परमात्म्याने आपल्या सोबत घेतलं आणि कृष्ण परमात्मा पैठणला गेले. बघा आता हा इतिहास. पैठणला माझा कृष्ण परमात्मा गेला. आता जिथे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे गोदावरीच्या दिशेला इकडच्या बाजूला मंदिराच्या पाठीमागे तिथे एक छोटस मंदिर आहे. नाथाच्या मंदिराच्या पाठीमागे आणि त्या मंदिराचं नाव आहे कृष्ण कमल तीर्थ. काय नाव आहे? कृष्ण कमल तीर्थ. ज्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचे कमल म्हणजे पाय लागलेले आहेत त्या तीर्थाचं नाव माझ्या कृष्ण परमात्म्याने ते तीर्थ तिथे तयार केलं आणि ते तीर्थ तयार करून त्या तीर्थावर माझ्या कृष्ण परमात्म्याने जांबवती सोबत दुसरं लग्न केलं. एक बार जय जयकार बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो. शुकदेव भगवान म्हणतायत राजन कृष्ण परमात्म्याचं त्या जांबवती सोबत दुसरं लग्न झालं. तो मणी कृष्णाने ज्याचा होता त्याला देऊन टाकला. त्या 17 जिताचा मणी कृष्णाने प्रामाणिकपणाने त्या 17 जिताच्या स्वाधीन केला. बाबा हा मणी मी मागायला आलो होतो पण मी तुझा मणी चोरला नव्हता. तुझ्या भावाचा शोध घेत घेत जेव्हा मी गेलो जंगलामध्ये तिथे मला सिंह मेलेला दिसला. तिथून पुढे त्या जांबवंताच्या पावलाच्या खुणाने मी तिथे गेलो आणि त्या जांबवंताकडून हा मणी आणलाय. दादा तुझा मणी तुला लख लागो मला नको तुझा मणी. कृष्ण परमात्म्याचा तो सरळ स्वभाव पाहिला. आपण स्वतः काहीही चूक केलेली नसताना काही चोरी केलेली नसतानाही तरी देखील कृष्णाने आपल्यावर आलेला आळ आपल्यावर आलेला आरोप अगदी प्रामाणिकपणाने त्याला सांगितलं हे बघ तुझा मणी पाहिजे होता तुला तुझा मणी आणि तू. कृष्णाचा तो सरळ स्वभाव सत्राजित राजाला एवढा भावला माझ्या कृष्ण परमात्म्याच्या त्या 17 जितानं त्या 17 जिताची सुंदर असलेली मुलगी जिचं नाव होतं सत्यभामा त्या सत्यभामेला कृष्ण परमात्म्याच्या स्वाधीन करून टाकलं. देवा माझ्या या सुंदर मुलीचा तुम्ही स्वीकार करा. शुकदेव भगवान म्हणतात राजन त्या 17 जिताची मुलगी सत्यभामा तिच्या सोबत कृष्णाचं तिसरं लग्न लागलं. जय जयकार एक बार बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्मा आणि अर्जुन यमुनेच्या तटावरून चाललेले असताना एक सुंदर स्त्री त्या यमुनेच्या तटावरती ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहे तप करत होती. कृष्णानं अर्जुनाला विचारलं अर्जुना अरे कोण रे ही सुंदर स्त्री कोण आहे आणि ही एवढी अशी भयंकर तप का करते? अर्जुनानं सांगितलं देवा ही जी सुंदर स्त्री आहे ना देवा या सुंदर स्त्रीचं नाव आहे कालिंदी. तुमच्या प्राप्तीसाठी कृष्ण परमात्मा पती रूपाने आपल्याला मिळावा म्हणून देवा ही तप करते आहे. तुम्ही तिचा स्वीकार करा. माझ्या कृष्ण परमात्म्याने तिची तपश्चर्या पाहून त्या कालिंदीचा स्वीकार केला आणि कालिंदी सोबत कृष्णानं 4थं लग्न केलं. जय जयकार बोलो द्वारिकाधीश भगवान की जय. विंद आणि अरविंद नावाचे 2 राजे होते. त्या विंद आणि अरविंद राजाची एक बहीण होती जिचं नाव होतं सज्जन हो मित्रवृंदा. त्या विंद आणि अरविंद नावाच्या राजाची बहीण मित्रवृंदा त्या मित्रवृंदा सोबत कृष्णानं 5वं लग्न केलं.
नग्नजित नावाचा राजा आहे. त्याची अत्यंत सुंदर असलेली एक मुलगी आहे जिचं नाव होतं नग्नजिती. ती एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, स्वर्गातल्या अप्सरांना सुद्धा लाजवेल एवढं सौंदर्य तिच्याकडे होतं. तिच्या बापानं तिचा स्वयंवर ठेवला. स्वयंवरामध्ये पण असा ठेवला, उन्मत्त झालेला एक बैल, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, कठाळ्या, सांड, वळू, काय म्हणतात बाबा, हा, कठाळ्या. त्या उन्मत्त झालेल्या बैलाला त्याला दारू पाजून त्याला असा मोकळा सोडला आणि सांगितलं, जो कोणी या उन्मत्त झालेल्या बैलाच्या नाकामध्ये नकेल घालेल, व्यसन घालेल, त्याला पकडून त्याच्या स्वाधीन माझी मुलगी करून देऊ. कोणालाच ते काम जमलं नाही. माझ्या कृष्ण परमात्म्याने त्या बैलाच्या दोन्ही सिंगाला पकडलं, खाली बसवला त्याला, आणि खाली बसून कृष्णाने एकाच हाताने त्याच्या नाकात नकेल घातली. आणि त्या नग्नजित राजाची ती मुलगी नग्नजिती, तिच्यासोबत कृष्णाने 6वा विवाह संपन्न केला. राजाधिदेवी नावाची स्त्री आहे, तिची मुलगी आहे जिचं नाव होतं भद्रा. त्या भद्रासोबत कृष्णाने 7वं लग्न केलं. आणि माद्र देशाचा राजा आहे, माद्र नरेश, त्याची मुलगी जिचं नाव होतं लक्ष्मणा, त्या लक्ष्मणा नावाच्या स्त्री सोबत कृष्णानं 8वं लग्न केलं. या प्रकारे कृष्ण परमात्म्याचे 8 लग्न झाले. एक बार जय जयकार गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 लग्न कृष्ण परमात्म्याचे संपन्न झाले. 8 लग्न, ते 8 लग्न म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या 8 प्रमुख पट्टराण्या आहेत. कोणत्या कोणत्या? रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, मित्रवृंदा, नग्नजिती, भद्रा आणि 8वी लक्ष्मणा. 8 प्रमुख पट्टराण्यात त्या 8 स्त्रियांसोबत लग्न कृष्णाचं झालं. आता राहिले किती? 16,100 लग्न राहिले. सगळे 16,108 आहेत ना. मग आता या 16,108 कृष्णाच्या पट्टराण्यात ह्या नेमक्या कोण आहेत? आता हे आपल्याला जाणून घ्यायचंय. संतांनी सांगितलं सज्जन हो, कृष्णानं 16,108 लग्न करून सुद्धा तो कोण आहे? ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी, 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 तुका म्हणे नटधारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, अवन केवळे तुका म्हणे नटधारी. भोग भोगुनी
ब्रह्मचारी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे पुढे न कळे कानोबाचे पुढे न कळे कानोबाचे पुढे न कळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे हेच तर खरं नवल आहे माझ्या परमात्म्याचं सज्जन हो 16,108 लग्न करूनही माझा कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी आहे काय नवल आहे 8 प्रमुख पट्ट राण्या झाल्या राहिल्या 16,100 आता या कृष्णाच्या पत्न्या कोण आहेत संतांनी सांगितलं त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती कृष्णाच्या त्या पट्टराण्या म्हणजे वेदाच्या श्रुती आहेत श्रुती त्या वेदाच्या श्रुतींनी कृष्णाच्या पत्नीचं रूप धारण केलंय सज्जन हो ऐका वेदामध्ये ज्ञानकांडाचे 4000 श्लोक आहेत श्रुती आहेत वेदामध्ये ज्ञानकांड त्या ज्ञानकांडाच्या 4000 श्रुती आहेत कर्मकांडाच्या 80,000 श्रुती आहेत कर्मकांडाच्या 80,000 श्रुती आहेत आणि उपासना कांडाच्या 16,000 श्रुती आहेत उपासना कांड भक्तीचं कांड वेदामध्ये 3 कांड आहेत ज्ञानकांड कर्मकांड आणि उपासना कांड उपासना कांडाच्या ज्या 16,000 श्रुती आहेत त्या 16,000 श्रुती म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या 16,000 पत्न्या कोण आहेत त्या 16,000 त्या 16,000 स्त्रियांसोबत कृष्णाने लग्न कसं केलं शुकदेव भगवान सांगतायत राजन भौमासूर नावाचा एक दानव आहे भौमासूर त्या भौमासूर म्हणजे भूमीवरचा आसूर त्याचं नाव भौमासूर या भूमीवर या पृथ्वीवर जेवढ्या म्हणून काही सुंदर स्त्रिया त्याला दिसतील त्या सर्व स्त्रियांना तो खाली पाताळात घेऊन जायचा आणि पाताळात नेऊन तो बंदी शाळेत जाऊन बंदिस्त करून टाकायचा अशा 16,100 स्त्रिया त्या भौमासुराने बंदी शाळेमध्ये बंदिस्त केल्या होत्या 16,100 स्त्रिया माझ्या कृष्ण परमात्म्याला समजल्याबरोबर कृष्ण परमात्मा पाताळात गेला पाताळात जाऊन त्या भौमासुराचा खात्मा केला आणि त्या 16,100 स्त्रियाची सुटका माझ्या कृष्णानं केली बोलो जय श्री कृष्ण बोलो जय श्री कृष्ण जय हो 16,100 स्त्रियांची सुटका माझ्या कृष्ण परमात्म्यानं भौमासुराला मारून केली पाताळामध्ये ज्या बंदीशाळेत टाकल्या होत्या त्या सगळ्यांची मुक्तता कृष्ण परमात्म्यानं केली सज्जन हो आता सगळ्यांना मुक्त केल्यानंतर त्या स्त्रिया सर्वजण हात जोडू लागल्या देवाकडे देवा तुम्ही आम्हाला आता मुक्त केलं या बंदीशाळेतून या नराधमाच्या तावडीतून पण आता आमचं जीवन कलंकित झालेल्या जीवनाला आम्हाला कोण स्वीकारणार देवा भगवंतानं सांगितलं नका चिंता करू अरे या जगामध्ये जे थकलेले आहेत जे निर्बल आहेत जे निर्धन आहेत त्या सगळ्यांचा रखवाला मी आहे अरे सगळ्या जगाने जरी तुमचा त्याग केलेला असेल सगळं जग जरी तुमच्या विरोधात उभं राहिलेलं असेल
आणि तुमच्या बाजूने जर केवळ एकटा परमात्मा असेल ना सज्जन हो, तर काही करू शकत नाही जग. थकलेल्यांचा, दीनदुबळ्यांचा, गोरगरिबांचा, अनाथाचा नाथ मी आहे. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवारा. जिसका न कोई संगे साथी, ईश्वर है रखवाला. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. जो निर्धन है, जो निर्मल है, हो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवारा. आशा टूटी ममता रूठी, छूट गया है किनारा. बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सारा. दीप दया का दीप दया का जलाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. माझ्या कृष्ण परमात्म्याने त्या 16,100 स्त्रियांना सांगितलं, अरे तुम्हाला जरी या जगानं नाही स्वीकारलं तर तुमचा स्वीकार करायला मी तयार आहे. आणि एकदा का देवानं स्वीकार केला सज्जन हो, जगाला स्वीकार करा म्हणण्याची गरज नाही.
मन मंदिरा गजर भक्तीचा